नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो पूर्णपणे सुरक्षित, सरकारच्या भरोशावर चालतो आणि जो प्रत्येक गुंतवणूकदाराने एकदा तरी समजून घ्यायलाच हवा। तो म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, म्हणजेच शासकीय रोखे। सरकारला जेव्हा जनतेकडून पैसे उधार घ्यायचे असतात तेव्हा त्या बदल्यात जी कागदपत्र दिली जातात ती म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स। सरकारला देश चालवण्यासाठी, प्रकल्प उभारण्यासाठी, रस्ते, रेल्वे, संरक्षण यासाठी पैसे लागतात। ते पैसे बँकांकडून किंवा जनतेकडून घेतले जातात आणि त्या बदल्यात सरकार बॉन्ड्स जारी करतात, ज्यामध्ये ते वचन देतात की ठराविक काळानंतर मूळ रक्कम आणि व्याज परत दिले जाईल। उदाहरणार्थ, जर तुम्ही 10,000 किमतीचा गव्हर्नमेंट बॉन्ड घेतला तर सरकारकडून तुम्हाला ठराविक कालावधीत व्याज देत राहील आणि बॉन्ड मॅच्युरिटी झाल्यावर तुमचे 10,000 रुपये परत केले जातील। बॉन्ड्स म्हणजे लोन सर्टिफिकेट आणि याचा व्याजदर किंवा कूपन रेट हा ठरलेला असतो। याचा कालावधी 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष इत्यादी असतो आणि यामध्ये व्याजदर वार्षिक किंवा सहामाही दिला जातो आणि सेकंडरी मार्केटमध्ये बॉन्ड्स विकत घेता येतात किंवा विकताही येतात। उदाहरणार्थ, 10 वर्षाचा गव्हर्नमेंट बॉन्ड घेतला आणि समजा व्याजदर 7% आहे, म्हणजेच दरवर्षी हे व्याज मिळत राहील आणि 10 वर्षानंतर मूळ रक्कमसुद्धा परत मिळेल। गव्हर्नमेंट बॉन्ड्सचे प्रकार किती तर G-Sec म्हणजेच गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे दीर्घकालीन बॉन्ड्स असतात आणि याचा कालावधी 5 ते 40 वर्षापर्यंतचा असतो। T-Bills म्हणजेच ट्रेजरी बिल्स हे अल्पकालीन बॉन्ड्स आहेत। याचा कालावधी 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस असा असतो आणि याबाबत आधीच एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही चॅनल पेजवर जाऊन पाहू शकता। तिसरा म्हणजे SGB म्हणजेच सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स। हे सोन्यावर आधारित बॉन्ड्स आहेत। यामध्ये सोने न विकत घेताही गुंतवणूक करता येते। याबाबतसुद्धा आधी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही चॅनल पेजवर जाऊन पाहू शकता। चौथा म्हणजे SDL स्टेट डेव्हलपमेंट लोन्स, हे राज्य सरकारचे बॉन्ड्स असतात। आणि पाचवा FRB म्हणजेच फ्लोटिंग रेट बॉन्ड्स, हे बॉन्ड्स व्याजदर बदलणारे असतात। आणि सहावा म्हणजे इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स, या बॉन्ड्समध्ये महागाईनुसार व्याजदर बदलत राहतात। या प्रकाराबद्दल सविस्तर माहितीचे व्हिडिओ मी बनवून अपलोड करेनच। याचे उदाहरण म्हणजे मनीषने 5 वर्षाचा SDL बॉन्ड घेतला, ज्यावर दर 6 महिन्यांनी व्याज मिळत राहते आणि ही गुंतवणूक शेअर मार्केटपेक्षा परतावा कमी असला तरी स्थिर आणि सुरक्षित आहे। आता गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये गुंतवणूक का करावी, याचे फायदे काय तर सुरक्षितता म्हणजेच सरकारची हमी या बॉन्डसोबत असते, त्यामुळे आपले पैसे सुरक्षित राहतात। आणि दुसरा म्हणजे निश्चित परतावा, म्हणजे सरकारने ठरवलेल्या व्याजदर तुम्हाला मिळत राहील। तिसरा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, म्हणजेच पोर्टफोलिओमध्ये स्थिर भाग म्हणून हे बॉन्ड्स तुम्ही ठेवू शकता। आणि चौथा म्हणजे लिक्विडिटी, म्हणजेच सेकंडरी मार्केटमध्ये विक्री करता येऊ शकते। आणि पाचवा म्हणजे टॅक्सचे फायदे, जसे की काही बॉन्ड्सवर कर सवलतसुद्धा आहे। उदाहरणार्थ, राहुलने म्युच्युअल फंडमध्ये थोडी गुंतवणूक ठेवली आणि सुरक्षित भागासाठी गव्हर्नमेंट सिक्युरिटीजसुद्धा घेतले, तर यामुळे त्याचा रिस्क बॅलन्स झाला आणि त्याला गुंतवणूक सोयीस्कर होईल। बॉन्ड्समध्ये गुंतवणूक कशी करावी तर आपण यामध्ये RBI रिटेल डायरेक्ट पोर्टलवर जाऊन थेट सरकारकडून खरेदी करू शकता किंवा स्टॉक एक्सचेंजमध्येच म्हणजेच NSE किंवा BSEमधून डीमॅट अकाउंटद्वारे तुम्ही खरेदी करू शकता। आणि ब्रोकर किंवा बँक म्हणजेच झेरोदा, HDFC, कोटक बँक, एंजल वन अशा ब्रोकर किंवा बँक्समधून सुद्धा तुम्ही हे बॉन्ड्स विकत घेऊ शकता। आणि म्युच्युअल फंड रूट्सद्वारे म्हणजेच डेब्ट फंड्समध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करू शकता। बॉन्ड्समधील जोखीम कोणती तर इंटरेस्ट रेट रिस्क, म्हणजेच व्याजदर बदलल्यास किंमतसुद्धा बदलते। आणि लिक्विडिटीची रिस्क, म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये दरवेळी खरेदीदार असतीलच असे नाही
कधीकधी कमीसुद्धा असू शकतात आणि इन्फ्लेशन रिस्क म्हणजेच महागाई जास्त असल्यास परतावा कमी वाटू शकतो. आता गव्हर्मेंट बॉन्ड्सची काही उदाहरणे म्हणजे 7.38% GS 2027 असे बॉन्डचे नाव असते. यामध्ये 7.38% परतावा असतो आणि 2027पर्यंतचा कालावधी दिलेला असतो. दुसरा म्हणजे 7.18% GS 2033 हे बॉन्डचे नाव आणि यामध्ये 7.18% परतावा असतो आणि 2033पर्यंतचा कालावधी दिलेला असतो. तिसरा म्हणजे 6.10% GS 2040 यामध्ये 6.10% परतावा आणि 2040पर्यंतचा कालावधी. आणि चौथा म्हणजे सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड्स 2025 सिरीज 2 या अशा सिरीज असतात, त्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकता आणि याबद्दल मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेच. तुम्ही तो चॅनल पेजवर जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, गव्हर्मेंट बॉन्ड्स ही अशा गुंतवणूक आहे जी सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम आहे. आणि शेअर बाजारातील अस्थिरता आवडत नसेल पण तुम्हाला सरकारकडून हमी असलेला परतावा हवा असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. गुंतवणुकीपूर्वी तुमचे उद्दिष्ट, कालावधी आणि जोखीम क्षमता समजून घेऊनच गुंतवणूक करा. हे बॉन्ड्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्थिरता आणतात आणि गुंतवणूक टेन्शन फ्री करून देतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा गुंतवणुकीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे आणि कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग.